Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. लोकसभा निवडणुकीत जबरदस्त झटका बसलेल्या महायुतीने 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. निवडणुका तोंडाशी असल्याने योजनेचा लाभ द्यायला अजिबात हात सुद्धा आखडता घेतला नाही. महिलांच्या भरघोस पाठिंब्यावर सरकार निवडून सुद्धा आलं. मात्र जशा निवडणुका संपल्या तसतसा छाननीची मोहीम हाती घेतली आणि बोगस लाभार्थी सांगून लाडक्या बहिणींना घरचा रस्ता दाखवला. आत्ताच्या ताज्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत तब्बल 80 लाख महिला ज्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत. त्यामुळेच निवडणुकांच्या वेळेला 2,40,00,000वर असलेली महिला लाभार्थ्यांची संख्या ही आता घसरून 1,70,00,000वर आलेली आहे. पण हे सगळं का झालं, का महिलांना वगळण्यात आलं? तर आधी नियम बघा. लाडकी बहीण योजनेसाठीचे काही निकष हे महायुती सरकारने 2024ला ज्यावेळेला ही योजना आणली तेव्हाच आखून दिलेले होते, ज्याच्यामध्ये 21 ते 65 वयोगटातल्या महिलांनाच लाभ दिला जाईल हे सांगण्यात आलेलं होतं. लाभार्थी कुटुंबांचं एकूण वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं ही सुद्धा एक अट होती. सरकारी कर्मचारी नसाव्यात ही त्यातली एक महत्त्वाची अट होती. महिलेला शासनाच्या इतर कुठल्याही योजनेमधून दरमहा 1500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही ही पण एक त्यातली महत्त्वाची अट होती. ज्यांच्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नव्हता. आता ह्याच निकषांमध्ये न बसणाऱ्या अशा या 80 लाख महिला लाभार्थी ज्या आहेत त्या आता योजनेतनं वगळण्यात आलेल्या आहेत, ज्याची सुद्धा जर वर्गवारी पाहिली, कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता जे ई-केवायसीची अट आहे त्याच्यातनं 80 लाख वगळण्यात आलेले आहेत, तर तसं नाहीये. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे सुद्धा काही महिला लाभार्थी ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेतच. पण त्या पलीकडे सुद्धा हे बाकीचे आता जे सगळे मी निकष वाचून दाखवले त्याची सुद्धा पूर्तता न झाल्यामुळे सुद्धा काही लाभार्थी या वगळण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती ही स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महिला बालविकास खात्याच्या ज्या मंत्री आहेत अदिती तटकरे त्यांनीच ही सगळी आकडेवारी जी आहे ती सांगितलेली आहे. त्याच्यानुसार ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना अशा या ज्या 12 लाख महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे. 4.5 ते 5.5 लाखाच्या घरात महिला अशा आहेत की ज्यांचं आता 65 वय वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे त्या आता या योजनेत फिट होत नाहीयेत, म्हणून त्या आपसुकच बाद झालेल्या आहेत. काही महिला अशा आहेत की ज्या सरकारी कर्मचारी होत्या किंवा त्यांच्या घरातलं कोणीतरी सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शनचा लाभ त्यांच्या घरातल्यांना मिळत असेल तर त्या या योजनेसाठी अर्थातच पात्र ठरत नव्हत्या. तर अशा सुद्धा साधारणतः 5 लाखाच्या घरात महिला आहेत की ज्यांना आता बाद करण्यात आलेलं आहे. नमो शेतकरी असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेतल्या सुद्धा अशा काही हजारो महिला आहेत की ज्यांना सुद्धा इतर योजनेचा लाभ मिळतोय, म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाहीये. आणि अर्थात मंत्र्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे की त्यांच्याकडे चॉईस असणार आहे की त्यांना कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण त्यांना असं होणार नाहीये की त्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. कुठल्या तरी एका योजनेचा त्यांना लाभ जो आहे तो मिळू शकतो. या पलीकडे जाऊन 14,000 असेही आहेत की जे पुरुष होते आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता, त्यामुळे ते आपसुकच आता बोगस लाभार्थी ठरलेले आहेत. याबद्दल बोलताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की हे जे पुरुष आहेत जे खरं तर या योजनेसाठी मुळातच पात्र नव्हते, तर आता त्यांनी ह्याच्यामध्ये बोगस लाभार्थी म्हणून आल्यामुळे त्यांनी जे मधल्या काळात सगळे हप्ते त्यांना मिळालेले आहेत ती वसुली जी आहे ती त्यांच्याकडनं केली जाणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच जे सरकारी कर्मचारी होते आणि त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ उठवला आणि आता ते अपात्र ठरलेले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा या गोष्टींची म्हणजे हे पैशांची वसुली होणार आहे. इतर जे सगळे महिला आता बाद ठरत चाललेल्या आहेत त्यांच्या कोणाकडनं ही वसुली होणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी किंवा महिला विकास मंत्री जे आहेत त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. या पलीकडे जाऊन साधारणतः 5 लाखाच्या घरात महिला अशा सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचं 4 चाकी वाहन आहे, त्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे आणि म्हणूनही त्या योजनेत फिट बसत नाहीत आणि म्हणून त्या सुद्धा बाद झालेल्या आहेत. आता बोगस लाभार्थ्यांना वगळून तिजोरीवरचा ताण हा हलका केला याची खरं तर दाद ही दिली जाऊ शकते. सरकारला नक्कीच याबद्दल आपण त्याचं कौतुक करू शकतो की त्यांनी बोगस लाभार्थी जे आहेत ते वजा केले. मात्र ही छाननी हे अर्ज भरले तेव्हाच का केली नाही हा प्रश्न त्यातनं पडतो. निवडणुका होत्या म्हणून येतील ते अर्ज स्वीकारले, मतं मिळवली आणि आता सरकार आल्यावर योजनेतनं घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे अशी भावना महिलांमध्ये आहे असे आरोप होत आहेत. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेने विधानसभा निवडणुकांपर्यंत ऐन सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात 7,000 रुपये जमा झालेले होते. लाडक्या बहिणींनी याच्यामुळेच भरभरून मतदान सुद्धा केलं. महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीपासून ते महायुतीकडे असलेला कल स्पष्ट दर्शवतो की लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकार बहुमतानं निवडून येण्यामध्ये कमालीचा मोठा वाटा आहे.
CSDS लोकनीतीचा सर्व्हे दाखवतो की 50%हून जास्त ग्रामीण महाराष्ट्रातल्या महिलांनी महायुतीला मतं दिलेली होती. मात्र निवडणुका संपल्यावर लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या ही का घटतेय यावर मुख्यमंत्र्यांची एक वेगळी बाजू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी NDTV मराठी कॉन्क्लेव्हमध्ये दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत पडताळणी केली असती, म्हणजे त्या काळात योजना आणल्या तातडीनं लगेच पडताळणी आणि छाननी ही सगळी प्रक्रिया केली असती तर कदाचित त्याच्यात वर्ष दीड वर्ष गेलं असतं. म्हणूनच त्यावेळी महिलांना सेल्फ सर्टिफिकेशनचा ऑप्शन देण्यात आलेला होता. म्हणजेच काय, तर महिलांनीच कबुली द्यायची की त्या जी काही माहिती देत आहेत ती बरोबर आहे, निकषांनुसार आहे, हे त्यांनीच कबूल करायचं. तेव्हा महिलांनी भरून दिलेली माहिती हीच खरी माहिती आहे असं सरकारनं प्रशासनानं मानलं आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर दरमहा 1500 रुपये दिले. मात्र पुढे काय अडचण येते, तर ज्या वेळेला या अशा पद्धतीच्या योजना सुरू राहतात, सरकार महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकते, तर स्वाभाविकपणे कॅगचं ऑडिट होतं आणि ज्याच्यामध्ये या गोष्टी पाहिल्याच जातात की निकषांनुसारच लाभार्थ्यांना लाभ मिळतोय का. म्हणून मग ही eKYC जी आहे ती करायला सरकारनं सुरुवात केली आणि त्यातून हे सगळे जे बोगस लाभार्थ्यांचा भांडाफोड व्हायला सुरुवात झालेली आहे. 2024ला विधानसभा निवडणूक लागणं अपेक्षित होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये. जुलै महिन्यात म्हणजेच अगदी निवडणुकांच्या 2 ते 3 महिने आधी 2 महिन्यांचे हप्ते एकत्रच द्यायला सुरुवात केलेली होती महायुती सरकारने आणि त्याच्यातनं स्वाभाविकपणे महिला मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न झालेला होता. का, त्यावेळेसची राजकीय कारणं समजून घ्यायची झाली तर मी मगाशी अगदी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये जो महायुतीला जबरदस्त झटका महाराष्ट्रामध्ये बसलेला होता, त्यांच्या संख्या 20 महाराष्ट्रातल्या ज्या घटलेल्या होत्या त्या सगळ्याची भरपाई कुठेतरी अशा पद्धतीने आकर्षित योजना आणून करण्याचे प्रयत्न झाले असं बोललं जातंय. आणि अर्थात त्यासाठी तब्बल 46,000 कोटींचं बजेट जे आहे ते सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं. 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार 46,000 कोटींची तरतूद होती. तीच घसरून 2025-26 मध्ये 36,000 कोटींवर आणण्यात आली आणि आत्ताचा जो ताजा अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये तर अवघी 26,000 कोटींची ही तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि याचं एक प्रमुख कारण हे सुद्धा सांगितलं जातं की अर्थात ह्याच्याबद्दल टीका झालेलीच होती की आधीच्या वेळेला अगदी 46,000 कोटींची तरतूद आणि ती घसरून आता अगदी 26,000 कोटींवर आणण्यात आलेली आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा खरं तर मागेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे हे की सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या मोठी होती, त्यावेळेला पहिल्यांदाच ती योजना आणण्यात आलेली होती म्हणून तेवढी तरतूद, नंतर लाभार्थ्यांची संख्या कळत गेलेली होती आणि त्यानुसार ती संख्या जर घटत असेल तर त्या अकॉर्डिंगली अर्थात तरतुदी ह्या केल्या जातात असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. पण मूळ मुद्दा परत एकदा की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही सतत वादात सापडते. कधी निधी कमी दिला म्हणून, कधी वेळेवर हप्ता दिला नाही म्हणून, कधी दुसऱ्याच्याच खात्यांचा निधी जो आहे तो इथे वर्ग केला म्हणून. बऱ्याचदा ही तक्रार आपण ऐकली होती की आदिवासी विभागाचा जो तरतूद आहे त्यांची तो निधी इथे वळवण्यात आलेला आहे, ही सगळं कुरबूर आपण ऐकलेली होती. कधी योजनेच्या श्रेयवादावरनं सुद्धा लाडकी बहीण योजना ही कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अलीकडेच हे सांगितलेलं होतं की महिला एक वेळेस सगळं काही विसरतील पण स्वतःचा झालेला अपमान त्या कधीच विसरणार नाहीत. महिलांना सक्षमी करण्याच्या दृष्टीने आणलेल्या या योजनेचा फायदा नक्कीच असंख्य महिलांना झालेला असेल. पैशांसाठी कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही. घरातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आता त्या पैसा जो आहे त्यांच्याकडे आलेला तो त्या स्वतःच्या मर्जीनं खर्च करू शकत असतील किंवा त्या पलीकडे जाऊन लघु उद्योग सुरू करण्यामध्ये सुद्धा या योजनेचा मोठा वाटा आहे. मात्र सुरुवातीला योजनेतून पैसे देऊन मतं घेतली आणि नंतर बाद केलेल्या अशा महिलांना किंवा या सगळ्या महिला पुढच्या निवडणुकीत नेमकं काय करणार हे सुद्धा पाहणं यासाठीच फार महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या योजना आणि त्याच्याबद्दल असलेले हे वाद, त्याच्यात झालेली आता लाभार्थ्यांची कपात, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. आणि खास करून तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमची मतं तर अवश्यानं नोंदवा, तीही आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कॉमेंट्स आम्ही अर्थातच वाचणार आहोत. आणि अशाच पद्धतीने दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.